नमस्कार. आपण पाहतात धाराशिव बुलेटिन स्पंदन मनाचे. धाराशिव जिल्ह्यात अवैध अफू लागवडीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वाशी तालुक्यातील मौजे दसमेगाव शिवारात समाधान उगडे या शेतकऱ्याने बेकायदेशीररित्या अफूची लागवड केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत 11 फेब्रुवारी 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत तब्बल 185 किलो 650 ग्रॅम अफूची झाडे जप्त केली असून याची अंदाजे किंमत 72,48,750 रुपये इतकी आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून संबंधित शेतकऱ्याविरुद्ध NDPS कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध अंमली पदार्थांच्या लागवडीविरोधात अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक काय म्हणतायत पाहूया. नमस्कार. काल धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील दसमेगाव येथे अफूची लागवड झालेली आहे अशी आम्हाला एक माहिती प्राप्त झाली होती. त्या माहितीची शहानिशा करून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे PI विनोद इजपवार यांना मी सूचित केला होता आणि त्याची शहानिशा करून त्यांनी असं मिळाला की तिथे अफूची लागवड झालेली आहे. त्यावरती NDPS कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली. त्या कारवाईमध्ये 400 किलो अफूचे बोंड आणि फूल असे आम्हाला मिळाले, ज्याची बाजारची किंमत कमीत कमी 72 लाख अशी आहे. त्यामध्ये कारवाई पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे. याद्वारे मी धाराशिव जिल्ह्यातील नागरिक यांना असं आवाहन करते की आपल्याकडे आसपास कुणीही लपून छपून जर गांजेची अफूची लागवड करत असतील तर त्याची सूचना पोलीस प्रशासन यांना द्यावे. आम्ही त्यावरती नक्कीच कारवाई करू आणि आपली जी माहिती आहे ते आपली ओळख आहे ते गोपनीय ठेवण्यात येणार. थँक्यू.